स्पष्ट केलं पाहिजे. माझे स्टेटमेंट फक्त त्यांच्याच बद्दलचे का दाखवले गेले, मग ते पवारांच्या बद्दलचे का दाखवले गेले नाही? काही मी पवारांवर काही कमी टीका केली नाही, टोकाची टीका केली मी. पण कदाचित मी जर पवारांच्या सोबत गेले असते तर पवारांच्या बद्दलचे स्टेटमेंट व्हायरल झाले असते. मी विरुद्ध संगतीत आहे म्हणून कदाचित मी तुमच्या संगतीत असते तर तुम्ही नसतं तसं केलं. कारण माझे वडील हे तसे भाजपाईच होते, काही प्रॉब्लेमच नव्हता. हा, हेही मी खरं तर ऐकलंय. म्हणजे आता तुम्हीच तो विषय काढला, पुढे माझा हा प्रश्न होता की तुमचे वडील हे भाजपाईच नव्हे तर त्यांच्यामुळे गावातल्या अनेक घरांवर चक्क कमळ कोरलेलं आहे आणि त्याचं कारण तेच आहेत, संघाशी त्यांचा संपर्क होता, असंही आम्ही ऐकतो. हे किती खरं आहे? माझं गाव आज घडीला 2000 घरांचं गाव आहे. त्यावेळेला एक 500 आमच्याकडे उंबरा म्हणतात, म्हणजे उंबरठे म्हणजे घर, तर 500-700 उंबऱ्याचं गाव होतं. माझे वडील हे हार्डकोर भाजपाई. माझे वडील, गोपीनाथराव, पंडितांना, हे सगळे एका बैठकीतली माणसं, राधाकिशन गीते, रामराव आगाव, अशी सगळी लोक एकत्र राहणारी. आज घडीला माझ्या गावात प्रत्येकाच्या घरावर कमळ कोरलेलं दिसतं. पेंटिंगमध्ये नाही बरं का, ते सिमेंटमध्ये कोरलेली आहेत. आणि ही सगळी कमळं माझ्या वडिलांनी त्यावेळेला कोरून घेतलेली आहेत. कारण माझे वडील 30 वर्ष सरपंच होते, मार्केट कमिटीला होते. आणि हे सगळे म्हणजे पाशा पटेल असतील, सदाभाऊ खोत असतील, ही सगळी माणसं जी आधीच्या म्हणजे फळीतली आहेत, मुंडे साहेबांच्या फळीतली आहेत, ती सगळी माणसं माझ्या वडिलांना फार चांगली ओळखतात. पाशा पटेलांची त्यांची चांगली मैत्री, प्रकाश महाजन आणि प्रमोदजी महाजन यांची त्यांची चांगली मैत्री, हे सगळे एकमेकांना छान ओळखणारे आणि एका बैठकीत बसणारे लोक होते. एक काळ असा होता की शिवसेना